मोठ्या प्रकरणात अर्थातच उद्योग यामध्ये आतापर्यंत आपण ब्रिटिशपूर्वकालीन उद्योगांची परिस्थिती, या ब्रिटिशपूर्वकालीन उद्योगांच्या संदर्भात विचार करत असताना भारतातील पारंपरिक उद्योगांचा जो काही ऱ्हास होता, तो ऱ्हास कशा पद्धतीने झाला या संदर्भात आपण विचार केलेला आहे. त्यानंतर अनौद्योगिकीकरण या संदर्भातील अर्थबोध, कारणमीमांसा आणि एकूणच त्याचे जे काही परिणाम आहे त्या संदर्भात आपण विचार केलेला आहे. त्यानंतर आज आपण विचार करणार आहोत ब्रिटिश काळातील जे आधुनिक उद्योग, या आधुनिक उद्योगांच्या संदर्भातील पूर्व परिस्थिती विषयी विचार आपण करणार आहोत. अर्थातच या संदर्भातील एकूण पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड जे काही आहे ते आपण विचारात घेणार आहोत. तर यामध्ये मुख्यतः ब्रिटिश काळातील आधुनिक उद्योगांचा जो काही प्रारंभ आहे, या प्रारंभापूर्व जी परिस्थिती आहे ती जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये मुख्यतः या संदर्भातील ज्या काही प्रमुख घटना आहे त्या प्रमुख घटनांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. उदाहरणार्थ त्यामध्ये 1857चा उठाव, की ज्या उठावानंतर जे परिवर्तन झाले अनेक क्षेत्रामध्ये, त्या परिवर्तनातीलच हा एक महत्वपूर्ण भाग मानता येईल, की ज्यामध्ये निरनिराळ्या प्रकारे भारतातील उद्योगधंद्यांच्या विकासासंदर्भातील जी काही गरज होती ती गरज ही भासू लागलेली होती. आणि म्हणूनच यानंतरच्या काळात म्हणजे 1857 नंतरच्या काळात ब्रिटिश सरकारला भारतीयांचा जो काही विश्वास होता तो विश्वास संपादन करण्यासाठी आणि येथील जी काही आपली सत्ता होती ती सत्ता टिकवण्यासाठी, म्हणजे राजकीय सवलतीबरोबरच भारतातील उद्योगधंद्यांचा जो काही विकास आहे तो विकास करण्याची जी काही गरज, ही गरज या ठिकाणी प्रकर्षाने भासू लागलेली दिसून येते. आता या संदर्भात जर आपण विचार केला क्रमशः, तर त्यामध्ये यानंतरची परिस्थिती जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये आपल्याला मुख्यतः विचार करावा लागेल ते म्हणजे पहिल्या महायुद्धासंदर्भातील ही एक जी काही घटना आहे, या घटनेसंदर्भात जर आपण विचार केला म्हणजे पहिले महायुद्ध आणि एकूणच औद्योगिक परिस्थिती. आता या संदर्भात आपल्याला विचार करत असताना मुख्यतः या आधीची परिस्थिती जी काही आहे ती जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये एकदेशीय उद्योगांना जी काही चालना आहे ती चालना म्हणजे 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत अगदी कापडगिरणी असेल अशा एकदेशीय उद्योगांना जी चालना आहे ती चालना देण्यात आलेली दिसून येते. 1907 मध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनी अस्तित्वात आलेली दिसून येते. हा यामधील एक महत्वपूर्ण असा पडसाद जो आहे तो म्हणता येईल. विविध कारखाने जे काही आहेत ते कारखाने असतील, गिरण्या असतील आणि या संदर्भातील जी काही मोठी लोकसंख्या यामध्ये ही सहभागी असलेली दिसून येते. त्यानंतर आपण नंतरच्या परिस्थितीचा जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला मुख्यतः विचार करावा लागेल पहिल्या महायुद्धादरम्यानची परिस्थिती, म्हणजेच पहिले महायुद्ध आणि या संदर्भातील एकूणच औद्योगिक परिस्थितीचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये मुख्यतः ज्या काही क्रमप्राप्त आणि मूलभूत बाबी आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये भारतातील उद्योजकांना एकूणच पहिल्या महायुद्धाने एक संधी जी काही आहे ती संधी उपलब्ध करून दिली असे म्हणता येईल. म्हणजे बऱ्याच वेळेस असं एक मार्मिकपणे म्हटलं जातं की कधी कधी मंदी ही संधीमध्ये रूपांतरित करता आली तर त्यामध्ये एक वेगळा जो काही पडसाद आहे तो दिसून येतो. त्याच पद्धतीने भारतीय उद्योगांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर भारतीय उद्योजकांना पहिल्या महायुद्धाने एक संधी जी काही आहे ती संधी या ठिकाणी प्राप्त करून दिलेली दिसून येते. म्हणजे या संदर्भात भारतातील साधन सामग्री जी काही आहे ती साधन सामग्री नियंत्रित करणे, विकसित करणे आणि भारतात न बनवलेल्या वस्तूंच्या मागणीला मर्यादा घालणे, या संदर्भातील युद्धाच्या हेतूने भारतातील उत्पादक जे काही आहे त्या उत्पादक साधनांना चालना देणे या हेतूने या सरकारने युद्ध साहित्य बोर्ड जे काही आहे ते साहित्य बोर्ड या दरम्यान हे स्थापन केलेले दिसून येते. आणि या माध्यमातून म्हणजे या युद्ध साहित्य बोर्ड
च्या माध्यमातून औद्योगिक कमिशन म्हणूनही काम पाहत होती. युद्ध मागण्या पूर्ण करणे आणि या संदर्भात औद्योगिक विकासाचे जे काही मार्ग आहेत, जी काही साधने आहेत, त्या संदर्भात जो काही एकूण मार्गदर्शनाचा भाग होता तो या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत होते या बोर्डाच्या माध्यमातून. त्याचबरोबर पहिल्या महायुद्धामुळे इंग्लंडची जी काही भारतातील एकूण आपल्या साम्राज्यासंदर्भातील जी काही पकड होती, ती पकड देखील काही अंशी का होईना ती पकड या ठिकाणी निश्चितच ज्या पद्धतीची मजबूती होती या आधीच्या परिस्थितीमध्ये, ती मजबूती मात्र राहिलेली दिसून येत नाही. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही आपले प्रभुत्व होते ते प्रभुत्व देखील या महाकाय अशा सत्तेचे कमी झालेले दिसून येते. भारतात स्वदेशी चळवळीने या दरम्यान जे काही राजकीय वातावरण होते ते राजकीय वातावरण एकूणच संपूर्ण विस्तारित स्वरूपाचे जे काही होते ते बनलेले होते. त्याचबरोबर लँकशायर आणि इंग्लंडमधील इतर ठिकाणच्या कारखान्यांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर ते हितसंवर्धन होईल अशा प्रकारचे जे काही औद्योगिक व व्यापारी धोरण होते ते औद्योगिक आणि व्यापारी धोरण ब्रिटिश सरकार भारतात राबवित असण्याची परिस्थिती जी काही होती ती या ठिकाणी दिसून येते. आणि अशा पद्धतीच्या ज्या काही या भावना होत्या त्या भारतीयांच्या मनामध्ये पसरलेल्या होत्या आणि यामुळे ब्रिटिश संसदेत भारत मंत्र्यांना व्यापारी धोरणाचे जे काही अधिकार होते ते अधिकार देण्याचे निश्चित करण्यात आलेले दिसून येते. आणि म्हणून या संदर्भातील ही जी काही निश्चिती होती ती निश्चिती एका वेगळ्या वळणावर नेऊन पोहोचलेली होती. आणि म्हणून या संदर्भातील जो काही हा वाटचालीचा भाग होता तो या ठिकाणी निश्चितच एक वेगळ्या परिणामाच्या अंगाने आणि एक वेगळ्या दिशेच्या अंगाने दिसून येतो. आणि यामुळे या सर्व परिस्थितीचा जर आपण विचार केला तर भारतीय उद्योगांना जी काही चालना होती, जी काही गती होती, ती चालना प्राप्त झालेली दिसून येते. या धोरणात्मक बदलाने भारतीय उद्योगांना एक पोषक अशी परिस्थिती निर्माण झाली, अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे भारतीय उद्योगांना गती मिळालेली दिसून येते. औद्योगिक उत्पादन यामुळे वाढले. म्हणजे अगदी आपण दुसऱ्या महायुद्धाच्या एकूण पूर्वी जर विचार केला तर त्यामध्ये लोखंड उत्पादन हे जवळपास 80%, कागद संदर्भात कागद उत्पादनाचा जर विचार केला तर 180%, साखर उत्पादनाच्या संदर्भात जर विचार केला तर जवळपास 37.39%. याप्रमाणे एकूण उत्पादनात जी काही वाढ होती ती वाढ ही झालेली दिसून येते. म्हणजे दुसऱ्या महायुद्धपूर्व काळातील ही वाढ होती. आणि म्हणून कारखानदारी वाढल्याने कामगारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आणि कामगारांची संख्या वाढल्यामुळे निश्चितच या ठिकाणी एका वेगळा हा जो काही कामगारांचा प्रभाव होता तो प्रभाव या ठिकाणी निर्माण झालेला दिसून येतो. आणि म्हणून जगातील एकूण प्रमुख 8 देशांचा जर या औद्योगिक देशात जर विचार केला तर त्यामध्ये भारताचा समावेश जो काही आहे तो समावेश या ठिकाणी झालेला दिसून येतो. आणि म्हणून उपलब्ध साधन संपत्तीचा विचार करून भारताचे औद्योगिकरण झाले हे असे म्हणता येणार नाही. आणि म्हणून या संदर्भात भारतातील जी काही मोठी जनता होती ती मोठी लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून होती. जवळपास 70% लोकसंख्या ही या दरम्यान शेतीवर अवलंबून असलेली दिसून येते. ही जी काही परिस्थिती होती ही एकूण परिस्थिती ही पहिल्या महायुद्धादरम्यानची औद्योगिक व्यवस्थेसंदर्भात दिसून येते. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धासंदर्भातील घटनेचा जर आपण विचार केला तर या घटनेच्या संदर्भातील दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भातील औद्योगिक परिस्थितीचा जर आपण विचार केला म्हणजे या दरम्यानची जी काही औद्योगिक परिस्थिती होती ती जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये एकूणच या ठिकाणी जी काही उद्योगांची जी नवी सुरुवात होती ती नवी सुरुवात या ठिकाणी झालेली दिसून येते. म्हणजे जपानच्या विजयाची जी काही घोडदौड होती ती घोडदौड दक्षिण, आग्नेय, पश्चिम आशियाच्या संरक्षणाचे जे काही दडपण होते ते इंग्लंड आणि अमेरिकेवर निश्चितच आलेले होते. आणि म्हणून अशा परिस्थितीत ब्रिटिश सरकारने युद्ध गरजा भागवण्यासाठी आपली अर्थव्यवस्था जी काही आहे ती अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी प्राधान्य दिलेले दिसून येते. आणि म्हणून दोस्त राष्ट्रे भारतीय मालाची जी काही मागणी होती ती मागणी मोठ्या प्रमाणात करू लागली या परिस्थितीमध्ये. आणि यामुळे
नवे उद्योग जे काही आहेत ते नवे उद्योग सुरू करण्यासंदर्भात एक उद्योग संदर्भातील ही जी काही गतिशीलता होती, विभिन्न नव्या उद्योगांना जी काही संधी होती ती अपेक्षित संधी या ठिकाणी चालून आलेली दिसून येते. म्हणून युद्ध काळात आपले उद्योग वाढवून सरकारला मदत करणाऱ्यांना युद्धोत्तर काळात वाऱ्यावरून सोडून दिले जाणार नाही याची ग्वाही देखील या सत्तेने दिलेली होती, या ब्रिटिश सरकारने दिलेली होती. आणि म्हणून या संदर्भातील नव्या उद्योगांना जी काही परिस्थिती होती ती परिस्थिती ही उद्योग विकासासाठी आणि उद्योगाच्या उभारणीसाठी ही निर्माण झालेली दिसून येते. त्याचबरोबर भारताच्या औद्योगिक उत्पादनासंदर्भात जर आपण एकूण वाढीचा जर विचार केला तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही वाढ होती ती वाढ या ठिकाणी झालेली दिसून येते. म्हणजे भारतीय उद्योजकांनी आपल्या उद्योगाचा विस्तार करण्याऐवजी तेच कारखाने त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक कुवतीने चालवले. म्हणजे कामाच्या ज्या काही व्यवस्था होत्या त्या बदललेल्या दिसून येतात. अगदी नवीन कारखाने सुरू झाले, म्हणजे अगदी लघु उद्योग असतील असे नवे लघु उद्योग सुरू झाले. भारताच्या औद्योगिक उत्पादनाचा जो काही निर्देशांक आहे तो निर्देशांक देखील जर आपण विचारात घेतला तर 1939 साली जवळपास 102.7 असलेला दिसून येतो. म्हणून हे जे काही परिवर्तन होते, हा जो काही बदल होता, हा बदल या ठिकाणी झालेला दिसून येतो. तोच जर आपण 1945 संदर्भात जर विचार केला तर त्यामध्ये हा निर्देशांक 120 वर गेलेला दिसून येतो. म्हणजे ही जी काही वाढ होती उद्योगाच्या संदर्भातील ही वाढ या काळात झालेली दिसून येते. म्हणजे खनिज उद्योग असतील, धातू उद्योग असेल, कापड उद्योग असेल किंवा इतर नवीन उद्योग जे काही आहेत ते नवीन उद्योग सुरू झालेले दिसून येते. आणि म्हणून त्यांना लागणारा जो काही कच्चा माल होता तो कच्चा माल भारतात उपलब्ध नसल्याने तो परदेशी बाजारातून मात्र आयात केला जाऊ लागला. म्हणजे ही जी काही परिस्थिती होती ही या ठिकाणी विचारात घेण्यासारखी होती. म्हणून त्याचा पडसाद असा झाला की भारताच्या निर्यातीत जी वाढ होती ती निर्यातीत वाढ या ठिकाणी या काळात झालेली दिसून येते. म्हणजे महायुद्धाच्या एकूण अंतिम टप्प्याचा जर आपण विचार केला तर या अंतिम टप्प्याचा विचार करत असताना या काळात उद्योग कंपन्यांची जी काही संख्या होती ती संख्या आणि त्यांच्या भांडवलात जी काही वाढ होती ती वाढ झालेली दिसून येते. म्हणजे 1939 साली भारतात जवळपास 11,114 कंपन्या आणि या कंपन्यांचे जवळपास जे भांडवल होते ते 290 कोटी होते. आणि या संदर्भातील हा जो काही संपूर्ण आकडा विचारात जर आपण घेतला तर यामध्ये या संदर्भातील या भाग भांडवला संदर्भातील असेल जर विचार आपण केला तर यामध्ये या काळात निर्यातीत जी वाढ होती ती वाढ ही झालेली दिसून येते. म्हणजे उत्पादन वाढीमुळे नव्या वस्तूंच्या निर्मितीमुळे भारताची निर्यात ही वाढली आणि या वाढत्या निर्यातीमुळे देश जो काही होता त्या देशासंदर्भातील निर्यातीचा जो काही बदल होता तो निर्याती संदर्भातील बदल हा या काळात झालेला दिसून येतो. आणि म्हणूनच एकूणच या संदर्भातील म्हणजे भारतातील या आधुनिक उद्योगाच्या संदर्भातील विचार करत असताना म्हणजे ब्रिटिशकालीन भारतातील आधुनिक उद्योग व्यवसायासंदर्भातील ही जी काही पूर्व परिस्थिती आहे त्या पूर्व परिस्थितीचा हा एकूण जर आढावा आपण बघितला तर यामध्ये या पद्धतीच्या एकूण या वाटचालीमध्ये जो काही बदल आहे, जी काही बदललेली दिशा आहे ही दिशा ही परिस्थिती सापेक्ष आणि काल सापेक्ष असलेली दिसून येते की ज्याला म्हणूनच ज्या परिस्थितीला आणि ज्या काळाच्या संदर्भात कोणत्याही पद्धतीने ज्यामध्ये आपण परिवर्तनाचा भाग म्हणतो तो परिवर्तनाचा भाग किंवा या सगळ्या ज्या काही बाबी होत्या त्या अटळ मात्र नव्हत्या. आणि म्हणून या काळानुसार या बदलानुसार आणि या बदलत्या व्यवस्थेनुसार हा जो काही बदल आहे हा बदल हा निश्चित या ठिकाणी झालेला दिसून येतो. म्हणून एकूणच या संदर्भात जर आपण भारतीय उद्योगासंदर्भातील या सर्व वाटचालीचा जर विचार केला तर या दोनही महायुद्धादरम्यान भारतीय उद्योग व्यवसायांना या मंदीच्या काळातही संधी मिळालेली दिसून येते.
आणि या संधीमुळे आधुनिक उद्योगधंद्यांची जी काही एक वाटचाल आहे ती एका वेगळ्या दिशेने जाऊन पोहोचलेली दिसून येते. आणि म्हणून ब्रिटिश पूर्व काळातील म्हणजे ब्रिटिश कालीन या व्यवस्थेसंदर्भातील भारतातील ब्रिटिश काळातील आधुनिक उद्योगधंद्यांचा विचार करत असताना ही जी काही पूर्व परिस्थिती आहे त्या पूर्व परिस्थितीचा एकूणच हा निष्कर्षात्मक भाग जो काही आहे तो या ठिकाणी दिसून येतो. धन्यवाद.